श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला बटाट्याची भजी दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. बटाटा मी असं कापून ठेवला. मोठ्या आकाराचा एकच बटाटा घेतला आहे मी. तो आता अर्धा तास झाला आहे बटाटा मी कापून ठेवला आहे. अशी कापं केली आहे मी. पाण्यात ठेवलं आहे. हे चण्याचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ, हिंग, मीठ, हळद, मिरची पावडर आणि गरम मसाला. ही नुसती मिरची पावडर आहे आणि थोडीशी साखर टाकायची. आता आपण पीठ घेऊया. बटाटे तर कापून ठेवलेले आहेत. पीठ तयार करून ते 5 मिनटं ठेवायचं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचं. 5-6 चमचे घेते मी. हे आता तांदळाचं पीठ आहे, ते 2 चमचे तरी घ्यायला पाहिजे. आता 2 चमचे घेते तांदळाचं पीठ. लागलं तर अजून घेऊ शकतो आपण. जरा पीठ तांदळाचं जास्त लावलं काय कुरकुरीत होतं. घातलं काय 2 चमचे घेतले. चण्याचं पीठ लागलं तर अजून घेईन मी नंतर. आता हिंग टाकते, 1 चमचा हिंग टाकते. गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आहे. लाल तिखट पावडर. मी काय सोडा मिठा काही घालत नाही याच्यामध्ये. थोडीशी टाकणार आहे, अर्धा चमचा जायचं. नुसती आहे ही पावडर. आणि हळद थोडीशी. हळदीने थोडे हे होतात, काळे होतात, मग थोडीशी टाकणार आहे नावाला. आणि मीठ, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मी पाणी घालून मिक्स करून घेते आणि 5 मिनटं ठेवून दे. आणि थोडीशी साखर टाकायची आहे. थोडीशी साखर टाकणार आहे चवीपुरती साखर टाकणार आहे. बघा इजार अशी बस. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे टाकायची आपण. आता मी हे तयार करून घेते पाणी घालून आणि 5 मिनटं ठेवून देते. आणि तोपर्यंत आपण नंतर मग हे करून घेऊया. मिक्स करून घेते हे सगळं. तेल आता तापलं आहे. 5 मिनटं होऊन गेली पीठ भिजल्यावरती. आता हे घालते आहे मी. अशी घालायची हे करून. चार घालते कारण मोठे आहेत ना ते. गॅस मी स्लोच ठेवला आहे कारण तेल जास्त तापलं आहे जरा. जरा परतून घेतो. अजून हे झाले आहेत ना चांगले फ्राय नाही. गॅस मी स्लोच ठेवला आहे. आता परतून घ्यायचे आहे. जरा वेळ जाऊ दे. पहिलेच आहेत ना, पहिले थोडे असे हेच होतात ते. स्लो करते. बघा आता अशा प्रकारे फुगले आहेत चांगले. बघा जरा चांगलं फेटलं ना की काय चांगले फुगतात ते. हे बघा असे फुगतात, वड्यासारखे झाले एकदम फुगून. बघा फुगवायचे. अशा प्रकारे मी सगळे करून घेते आता आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघ असे हे करायचे. तेल नितळायला पाहिजे ना त्याचं. अशा प्रकारे माझी सगळी भजी भाजून झाली. ही बघा ही लास्टची आहे ती परतून घेते. थोडं पीठ पण टाकलं आहे. हे बघा इथे आता पीठ हे टाकलेलं आहे. हे होतं आहे. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.